आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने दिनांक 1 मे ते 10 मे या कालावधीमध्ये ठाणे शहरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या आंबा महोत्सवामध्ये शेतकरी ते ग्राहक अशी थेट भेट होणार असल्याने ठाणेकरांना अस्सल हापूस हा वाजवी दरात चाखायला मिळणार आहे। या महोत्सवामध्ये अस्सल हापूस तसंच पायरी, रत्नाकेसर आंब्याबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबत, काजू, मालवणी मसाले, पापड, पोहे अशी विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 45 स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री केळकर यांनी दिली। आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत आमदार श्री संजय केळकर यांनी ही माहिती दिली। या पत्रकार परिषदेला केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, माजी उपमहापौर श्री अशोक भोईर, नगरसेवक सीताराम राणे, भरत चव्हाण, विकास पाटील, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेश तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हा महोत्सव म्हटला तरी पण ही एक चळवळ आहे। कोकणमधल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याकरता आणि त्याच्यामुळे 19व्या वर्षामध्ये आता आम्ही पदार्पण करतोय। कारण की ठाण्यातल्या नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दरवर्षी दिला असल्यामुळे या ठिकाणी 1 मे पासून हा आंबा महोत्सव सुरू होणार आहे आणि 10 मे पर्यंत, दरवर्षी 1 मेला सुरू होतो आणि 10 मे पर्यंत चालेल। साधारणपणे 40 आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल असतील। त्याच्यामध्ये आणखीन कोकणची निरनिराळी जी उत्पादनं आहेत त्याचे देखील स्टॉल असतील।